मानगंगेच्या तीरावर वसलेलं श्री सिद्धनाथच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यनगरी म्हणजे म्हसवड. पण सध्या म्हसवड ग्रामस्थांचं लक्ष लागून आहे ना ते नगरपालिकेच्या निवडणुकीकडे. निवडणूक म्हणलं की सामान्य माणसाच्या मनामध्ये येणारा सगळ्यात पहिला प्रश्न समाजकारण की राजकारण. या वेळेला फक्त समाजकारण, निस्वार्थ समाजकारण. माननीय श्री अरविंद बापू पिसे 10वीपर्यंत शिक्षण करून त्यांनी पुढच्या शिक्षणासाठी मुंबई गाठली. बांधकाम अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करून त्यांनी पुण्यामध्ये व्यवसाय सुरू केला. पण मातीची ओढ काय सुटेना आणि ते म्हसवडला परतले. चला तर मग माहिती घेऊयात समाज कल्याणाची जाण असणार समाजकर्ते व राज्यकर्ते अपक्ष उमेदवार माननीय श्री अरविंद बापू पिसे यांची. नमस्कार, मी कामाक्षी. आज आपल्यासोबत उपस्थित आहेत अपक्ष उमेदवार माननीय अरविंद बापू पिसे. आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे म्हसवड परिसरामधील समस्या आणि उपाययोजना. चला तर मग आढावा घेऊयात श्री पिसे यांच्याकडे असलेल्या उपाययोजनांचा. तर सर, माझा पहिला प्रश्न आहे, म्हसवड परिसरामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये पाणी पुरवठा होत नाही, ही समस्या नक्की का उद्भवते आणि याच्यावरती नक्की काय उपाययोजना कराव्या लागतील? त्याचं मेन कारण काय आहे की म्हसवडला जी पाणी पुरवठा योजना ज्या अगोदर केलेल्या आहेत त्या जवळजवळ 10 ते 15 वर्षापूर्वीच्या आहेत आणि त्या प्रमाणात आता लोकसंख्या राहिलेली नाही. आता लोकसंख्या खूप वाढली, डेव्हलप झाले बऱ्याच मोठ्या प्रमाणात. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल की आणखी बाहेरून कुठून पाणी आणता येते बघितलं पाहिजे, किंवा ही जी आता जी लाईन म्हसवडला पाणी पुरवठा केलेली आहे त्याच्यामध्ये पॅरलल आणखी एखादी लाईन आणता येते का ते बघून इथली कॅपॅसिटी वाढवायला लागेल आपल्याला पाण्याची आणि त्या प्रमाणात आपण लोकांना सप्लाय करावं लागेल, वॉटर सप्लाय. अजून काय काय उपाययोजना आपण करू शकतो याच्यामध्ये? आणि तुम्ही जर म्हसवडमध्ये बघितलं तर पाण्याच्या जवळजवळ 2 टाकी जाईल आणि त्याच्यामध्ये एवढी कॅपॅसिटी नाही की आपण पूर्ण म्हसवडला पाणी देऊ शकतो. तर आणखी आपल्याला 1-2 टाक्या बांधल्या पाहिजेत म्हसवडमध्ये. आणि खेडेगावात सुद्धा खेडेगावाची लोकसंख्येचा विचार करून किंवा पुढच्या 10 वर्षाचा विचार करून आपल्याला तिथेही वॉटर सप्लायच्या टाक्या बांधून ते पाणी जे आहे पाणी टाक्याचं ते सगळ्या गावाला सप्लाय केलं पाहिजे, छोट्या छोट्या खेड्यांना. तेव्हा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. मेन म्हणजे पाणी आपल्याला आणलं पाहिजे, जास्तीत जास्त प्रमाणात पाणी म्हसवडमध्ये आणलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही डिस्ट्रीब्युशन करू शकता. सर, माझा दुसरा प्रश्न असा आहे की एक मूळ शहरी भाग सोडला तर म्हसवडच्या आसपास बरीच गाव आहेत, पण या गावामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये वीज पुरवठा होतो. म्हणजे ही नक्की काय समस्या आहे? वीज पुरवठ्याचा मेन प्रॉब्लेम कसा होतो की जी वीज सप्लाय होती ती आता ज्यांनी ते लाईन टाकलेल्या आहेत त्या फक्त अशा गावासाठी लाईन्स आहेत. त्याच्यामुळे तिथं समजा सातारा जिल्ह्यासाठीची वीज उपलब्ध आहे असं त्यांनी सांगितलं अगोदरच. तर सातारा जिल्ह्यामध्ये होतं 1-2 तास लाईट जाते म्हणजे गावामध्ये, परंतु खेड्यामध्ये कसं होतं त्याचं टायमिंग खूप जास्त आहे, 12-12 तासाचं आहे. तर त्यासाठी असं जर आपण केलं की समजा आपली जी सोलर सिस्टीम जी आहे त्याला सरकारनं बरंच असं अनुदान वगैरे ठेवलेलं आहे. जर तुम्ही सोलर सिस्टीमसाठी गावातल्या लोकांना प्रोत्साहित केलं किंवा लोकांना सांगितलं त्याचे फायदे काय आहेत हे आहेत आणि गावातल्या लोकांनी जर सोलर सिस्टीम लावल्या तर त्याचा फायदा काय होईल की ती वीज बचत होईल आणि ती वीज आपल्याला शेतीसाठी परत वापरता येऊ शकते. परत ह्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे की लोकांना प्रोत्साहित केलं पाहिजे किंवा त्याच्याविषयी प्रोत्साहन दिलं पाहिजे. तेव्हा आपल्याला ही वीज समस्या कुठेतरी थोडीशी कमी जास्त करता येईल आणि त्याचा सॉल्व्ह करता येईल आपल्याला तो प्रॉब्लेम त्या केसमध्ये. आणि मुलांच्या अभ्यासिकेचा जो प्रश्न आहे, वीजच नसेल तर मुलं अभ्यास करणार तरी कशी, याच्यावरती तुम्ही काय सांगाल? त्याच्यावरती कसं होतं लोकवर्गणीतून किंवा असा कुठल्या तरी माणसाकडून आपण इन्व्हर्टर करू शकतो किंवा जी सोलर सिस्टीम जी तुम्हाला आता मी बोललो तर आपण ती सोलर सिस्टीम जर तेवढ्या अभ्यासिकापुरती लावली 1-2 पॅनलची तर तेवढी लाईट मिळू शकते अभ्यासिकेला आणि तो प्रॉब्लेम तसा सॉल्व्ह होऊ शकतो मुलांच्या अभ्यासिकेला. त्याच्यामुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान थोडंसं वाचेल असं म्हणायला काही हरकत नाही. तेवढी लाईट मिळू शकते म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी मिळेल लाईट त्यातून, कारण सोलरची कॅपॅसिटी तशी बऱ्यापैकी असते आणि ती लाईट काही जास्त अभ्यासापुरतीच वापरली जाणार आहे. त्यामुळे तेवढी लाईट तिथे उपलब्ध होऊ शकते सोलरमधून किंवा इन्व्हर्टरमधून होऊ शकते. लोखंडे वस्ती, गोनेवाडी, उद्यमनगर अशा म्हसवड जवळच्या काही परिसरामध्येही पाहावा तितका विकास नाही झाला. तर याचं उत्तर काय असू शकतं किंवा याचा उपाय काय असू शकतो, याची कारण काय असू शकतं? उद्यमनगरचा जर विचार केला तर उद्यमनगरमध्ये मेन प्रॉब्लेम काय की जी लोक आहेत त्यांचा तातडी कमावण्याचा व्यवसाय आहे. त्याच्यामध्ये काय होतं केमिकल्स वापरली जातात. ही केमिकल असतात ना ती न्यूट्रलाइज करायला लागतात. न्यूट्रलाइज म्हणजे त्याचे केमिकलचा जो बॅड इफेक्ट्स आहेत ते काढायला लागतात. तसं ते ट्रीटमेंट प्लॅन्ट येते, प्लॅन्ट बांधावा लागतो.
म्हणजे त्या प्लॅन्टमध्ये हे पाणी सोडलंय की ते सॉफ्टनिंग होतं पाण्याचं, त्याच्यानंतर मग तुम्हाला वास येणे किंवा जमिनी खराब होणे वगैरे असे प्रकार होत नाही. आता काय झालं, हे पाणी असं ओपन सोडल्यामुळे आजूबाजू सगळ्या विहिरी खराब झाल्या, पाणी असं खारं झालेलं आहे, काही ठिकाणी पिण्यायोग्य नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जे पाण्याचे जे आता जे वॉटर सप्लाय जे पाणी येतं तेही खूप कमी आहे. म्हणजे छोट्या व्यासाचे आपण म्हणतो 2 इंचाच्या पाईप्स आहेत, त्याच्यामुळे असं सगळीकडे ते पाणी पोचलं जातं. थोडा वेळच पाणी येते, 4-4 दिवसाच्या लोकांना पाणी व्यवस्थित. आणि ते रस्ते बघितले तर तेही पूर्ण नाही झालेले व्यवस्थित. तिथं बऱ्यापैकी काम करावं लागणार उद्यमनगर कुठे. म्हणजे बाकीची खेड आहे छोटीशी गावाजवळची, त्याच्यामधला प्रॉब्लेम काय, तिथं वॉटर सप्लायचं पाणी येत नाही व्यवस्थित. त्याच्यामध्ये ते हाईट्स वरती आहेत, काय डीप मध्ये तिथले खालच्या लेवलला गाव आहेत, तर ती वॉटर लेवल मेंटेन होत नसल्यामुळे तिथे काय करायला, पंपानं एक टाकी सगळ्या टाक्या बांधल्या पाहिजे 400. ते पाणी वर चढवून ते गावाला सप्लाय करायला पाहिजे. आणि बाकी रस्ते गटर योजना ही आहेत त्या पण करायला लागतात तिथे. पाणी तिथे बऱ्यापैकी प्रमाणात सप्लाय करावं लागेल. सर, माळगंगेच्या नदीपात्रावरती जो बंधारा बनलाय त्यातलं पाणी काढावं का लागतं? तेच काही काळजी घेतल्या जाते की जेणेकरून तिथं साधारण कोण जाऊ शकलं नाही पाहिजे, कारण ते पाणी कारण ते साचलेलं पाणी असतं ना, ते कायम स्वच्छ राहिलं पाहिजे. तर हा बंधारा गावाची एकदम जवळ आहे, त्याच्यामुळे मग लोक गाड्या धुतात, परत कपडे धुतात, आणखी बरंच काय काय तिथं ते पाण्याचा उपयोग केला जातो. आणि त्याच्यापेक्षा पलीकडे तिथे आपले वॉटर सॉफ्टनिंग प्लॅन्ट आहे, जो आमचं ड्रेनेजचं पाणी येतं ना सगळं, त्याचं सॉफ्टनिंग होऊन तेही पाणी त्या पाण्यात पडतं. त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो, हे सगळं आल्यामुळं ते पाणी सगळं दूषित झालं. आणि दूषित झाल्यामुळं मग तो लोकांच्या कंप्लेंट्स यायला लागले, लोक आजारी पडायला लागले. मग त्याच्यामुळे ते सगळं पाणी तर काढावं लागलं. पाठीमागे आठवड्यात काढायला सुरुवात केली, आता मला वाटतं 75% पाणी काढलं गेलं. तर तो जर बंधारा आपण जो बांधलाय तो 1 किलोमीटर पलीकडे किंवा 1 किलोमीटर अलीकडे असतात मगाशी म्हणल्याप्रमाणे, तर तुम्हाला हा प्रॉब्लेम आला नसता. आणि नॉर्मली काय ते चांगलं आहे, अजूनही काहीतरी उपाययोजना करून तो आपल्याला चांगला ठेवता येईल. त्याच्यामध्ये अजून जर काही प्रिकॉशन्स घेतल्या, जरा त्याचा चांगला स्टडी केला तर तिथंच ठेवून तो बंधारा स्वच्छ ठेवता येईल आपल्याला अजून सुद्धा. तर त्याच्यावर थोडासा अभ्यास करून ते ठरवलं पाहिजे, तज्ञाची मतं घेतली पाहिजे. आणि त्याच्यानंतर हे कसं काय आपल्याला बंधारा, आता एवढा करोड रुपयाचा खर्च झालाय त्याच्यावरती, तर तो आहे असं कसं ठेवता येईल नाही, तर ते बघायला लागेल. त्याच्यावरचा अभ्यास करावा लागेल, त्याच्यानंतर ते काहीतरी करता येईल आपल्याला. मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की जी गटारं तुंबतात किंवा सांडपाण्याचा प्रॉब्लेम येतो किंवा स्वच्छतागृहांची दुरावस्था असते, ह्याच्यामध्ये सर आपण काय उपाययोजना करू शकतो? ह्याच्यामध्ये 3 प्रॉब्लेम्स आहेत. एक पहिला समजा तुमचे गटर जे चोक होतात त्याचं कारण मग मी तुम्हाला सांगितलं, झाडू मारला जातो, त्यात सगळा कचरा गटरात टाकला जातो गटर ओपन असल्यामुळे. आता तुम्ही गटर लॉक कराल त्याच तो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होतो, कारण गटरमध्ये तुम्हाला कचरा टाकता येत नाही, त्यामुळे तुमचे मच्छर होणार नाहीत, वास येणार नाही आणि गटर पण कायम स्वच्छ राहील. आणि जरी एखादं गटर चोक झालं तर तुम्ही ते झाकण काढून परत रिपेअर सुद्धा करू शकता आणि परत झाकण आहे तसं लावू शकता. आणि दुसरा प्रॉब्लेम वाहतं पाणी, गटर जे वाहतं त्याला काय केलं पाहिजे की मसवडच्या लोकसंख्येच्या मला मसवडमध्ये खूप पाणी असं बाहेर पडलं जातं. पण मेन प्रॉब्लेम काय, असे ते कॉमन एका ठिकाणी कुठलं गटर आणलेलं नाही मसवडमध्ये, तर पहिल्यांदा ते केलं पाहिजे. आपल्याला गटर कुठलं कॉमन आणून ते संपवलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गावात बऱ्याच ठिकाणी असं ठिकाणी स्कोप आहे की ज्या ठिकाणी तुम्ही वॉटर सोकिंग म्हणजे पाणी जे आहे गटराचं ते जमिनीत मुरवायचं, ते आपण बऱ्याच ठिकाणी करू शकता. माझ्या हिशोबाने मसवडमध्ये तुम्ही कमीत कमी 40 ते 50 ठिकाणी हा प्रयोग करू शकताय. त्याच्यामुळे जवळजवळ मोर दॅन 50% पाणी असं जमिनीमध्ये मुरलं जाईल. त्याच्यामुळे ते पाणी काय होईल की असं वाहणार नाही ना कुठे. आणि आता प्रॉब्लेम काय होतोय की ठराविक भागाचं पाणी ते नदीत जातं, त्यामुळे आता काय होतंय नदीचंही पाणी आता दूषित झालं. ते तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल. आता तर त्यासाठी काय करायला पाहिजे की नदीचं पाणी जे आहे त्याच्यामध्ये जायच्या अगोदर त्या पाण्यावर वॉटर प्युरिफायर ट्रीटमेंट करतात. तो एक प्लॅन्ट असतो, तो प्लॅन्ट टाकून त्याच्यामध्ये हे सगळं वेस्ट वॉटर जे आहे आपलं बाथरूमचं किंवा टॉयलेटचं ते पाणी त्यात सोडून त्याच्यावर ट्रीटमेंट केल्यानंतर मग ते पाणी बाहेर सोडलं तर ते चांगलं पाणी असतं. म्हणजे गार्डनला किंवा तुम्ही असं चालतं ते पाणी. अशा ट्रीटमेंट्स आपल्याला करणं गरजेचं आहे. ते महत्वाचे प्लॅन्ट्स आहेत ते पहिले केले पाहिजे. आता वॉटर प्युरिफायरवरनं मला आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की म्हसवडमध्ये माळगंगेच्या नदी मात्रामध्ये सुद्धा वॉटर प्युरिफायरचा एक आय थिंक उपक्रम राबवला होता, पण तो आय थिंक बंद पडला. तर बंद पडण्याचे काय कारण असेल? बंद करण्याचं कारण म्हणजे कारण जर बघितलं तुम्ही तर त्याचं लोकेशन चुकलेलं आहे.
जो बंधारा आता बांधण्याचं लोकेशन चुकलेलं आहे. तो बंधारा 1 किलोमीटर इकडे किंवा 1 किलोमीटर असा पलीकडे पाहिजे होता. कारण बंधाऱ्यामध्ये हे जे वेस्ट वॉटर आहे सगळं मसवडचं पाणी त्या बंधाऱ्यात जातं. सर मी असं ऐकलं की तुमच्या गावामध्ये पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तर त्याच्याशी तुम्हाला नक्की काय म्हणणं आहे तुमचं? काय गेल्या 5 वर्षापासून इथं नळाचं कनेक्शन आहे, पण नळामध्ये पाणी येत नाही आणि लोक प्रत्येक टायमाला प्रत्येक वर्षी नळपट्टी भरतात. ती एक मोठी समस्या आहे. पाणी येत नाही तरी पण इथनं पैसे जातात नगरपालिकेमध्ये. नगरपालिकेमध्ये पाणीमध्ये पैसे जात आहेत, पैसे भरतायत लोक, नळ पण आहेत पण पाणी येत नाहीये. बरं अजून काय नाही, तक्रार केली ती, एकदा आलते कनेक्शन चेक केलं पण परत पाणी यायचं नावच नाही. इलेक्शन आलं तरी पण अजूनपर्यंत पाणी आलं नाही. आश्वासन खूप दिले पण पाणी आलं नाही अजून. समजा म्हणजे पाऊस वगैरे पडला किंवा समजा पाणी आलं जरी तरी कसं येतं, म्हणजे स्वच्छ पाणी येतं का काय होतं आणि नक्की कसं? पावसाचं पाणी तुम्हाला माहिती आहे ना कसं येणार, नॅचरल वॉटर आहे, त्याला एकदम फिल्टर करायला तिथं सिस्टीम पाहिजे ना. या गावामध्ये सिस्टीम सुद्धा नाहीये, काहीच नाहीये. तर अशा पद्धतीने आपण बघतो की या गावामध्ये पाण्याचा एक प्रॉब्लेम आहे. खरं बघायला गेलं तर अख्ख्या म्हसवड गावामध्ये खरं 3च टाक्या आहेत, ज्या टाक्यांमध्ये अख्ख्या म्हसवड पूर्ण शहराला पाणी मिळणं खरं तर कठीण गोष्ट आहे. ठीक आहे, तरी आपण वस्ती भागामध्ये किंवा परिसर भागामध्ये बघतो तिथे पाण्याचा प्रश्नच येत नाही की नळ असून सुद्धा लोक पाणीपट्टी भरूनही पाणी मिळत नाही. सामाजिक काय प्रश्न आहेत या गावाविषयी तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय कमी आहे? सामाजिक प्रश्न म्हणजे रोजच्या रोज पाणी पुरवठा व्हावा. परत आरोग्य इथं काही सोय नाही आरोग्याची. म्हणजे कोण आजारी पडले काय झालं खाजगी दवाखान्यात जावं लागतंय, तिथं बेमाप पैसे ही करते ते खाजगी डॉक्टर आहेत ते. सरकारी दवाखान्यात अशा काही सुविधा नाहीत. तिथली लोक काही इथं येऊन लोकांनी सांगत नाहीत की बाबा आमच्या दवाखान्यात या अशा सोय येते तशा येते, असं काय नाही. इथं समजा एखादी डिलिव्हरीला जर नॉर्मल पेशंट गेली असेल तर त्याचं सिजर करतात, सिजर केल्यानंतर 25-30 हजार रुपये बिल काढतात. अशी एक आरोग्याची इथे समस्या लोकांनी येऊन पुरवावी, म्हणजे सांगावी लोकांनी की असं असं आहे सरकारी दवाखाना. नाही, मुळातच खरंच खूप मोठा मुद्दा मांडलाय. आरोग्य सुविधा या प्रत्येक गावामध्ये असायलाच पाहिजेत. ठीक आहे, गावामध्ये रुग्णालय आहे, आमच्याकडे रुग्णालयामध्ये काय सोयी हे अजून लोकांपर्यंत माहितीच नाही, तर लोक जाणार कसे? व त्याच्या व्यतिरिक्त इमर्जन्सीमध्ये आपल्याला खासगी रुग्णालयामध्ये जायची गरज पडते, मग रुग्णालयाचा उपयोग काय? अजून काय पाणी तर झालंय, आरोग्य झालंय, हे गटारीचं एक आहे. गटारी काय हे तर आहे नॉर्मल, पण ती काय साफ करत नाही ती. परत नगरपालिकेची लोक येऊन स्वच्छता करत नाही ती. इथं कुठं जास्त दिवस पाणी साठते त्याच्यावर काय औषध बिवषध मारत नाही ती, काय पावडर मारत नाही ती. त्यामुळे डास बीस होतात तर लोक आजारी पडतात. थोडक्यात हाही महत्वाचाच प्रश्न आहे की सरळ तुम्ही दुर्लक्षच करता या परिसराकडे. म्हसवडच्या अगदी जवळपास एक 10 किलोमीटरच्या अंतरावरती हा परिसर खरं तर बसलेला असेल. जास्त 2 की 3 पण आहे, इनफॅक्ट 2 ते 3 किलोमीटरवरती बसलेला हा परिसर आहे. या परिसरामध्ये नगरपालिकेचे लोक साधी साफसफाई सुद्धा करत नाही. म्हणजे गटरपणे तुमनं किंवा ह्या सगळ्या ठीक आहे, पण जर रोगराई पसरत असतील तर मात्र त्यांनी एकदा स्वच्छता अभियान आखायला खरंच काही हरकत नसायला पाहिजे. आणि हे त्यांचं काम आहे जे आय थिंक ते दुर्लक्षित करतात. ते काही गावात वगैरे काही जाऊन तक्रारी वगैरे करू शकत नाही. जे 4 चौघ आहेत ते करतात. मेन प्रश्न आहे हा पाण्याचा आहे. काही घरांना पाणी पुरतं, काही घरांना पुरत नाहीये. तर त्याची सोय नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वगैरे काही केली पाहिजे. कारण मेन प्रश्न असा आहे की पाणी थोड्यांना पुरणार आणि थोड्यांना नाही पुरणार, हे बरोबर नाहीत. गावागावात भांडणं चालू होतात, हे बंद केलं पाहिजे खरं. आणि दुसरे एक स्वच्छतेची जे काय आहे ना ते गावामध्ये झालं पाहिजे. कारण नगरपालिकेचे जे आहेत ना ते स्वच्छतेसाठी वर्षातून एकदा नाहीतर महिन्यातून एकदा ते पण कदाचित येत नाहीयेत. तर ती गावागावात स्वच्छता झाली पाहिजे. कारण हा एरिया नगरपालिकेच्या हद्दीत मोडतो, त्यामुळे इथं स्वच्छता होणं जरुरी आहे. मेन म्हणजे शिक्षणाची सोय नाहीये. जे ते आहे ते म्हणजे ज्युनियर स्टुडंट आहेत ना, सिनियर, ते त्यांना बाहेरगावी जावं लागतं. आता हे म्हसवड एवढं खूप प्रसिद्ध आहे, नगरपालिका आहे, या हद्दीत तालुक्यात ठिकाण म्हणलं तर गाव मोठं आहे. तसं शिक्षणाच्या सुविधा यांनी द्यायला पाहिजे, तशा नाही आहेत. कारण शैक्षणिक ही गोष्ट खरंच खूप मोठी. अजूनही जर इथे 10वी पर्यंत शिक्षण त्याच्यानंतर बाहेर जायची गरज पडत असेल तर मग हा शासनाने खरंच विचार करायला हवा या गोष्टीमध्ये. नमस्कार, मी म्हसवड भागातील आंबेडकर नगर या परिसरामध्ये आहे. सध्या आपण डायरेक्ट लोकांपर्यंत जाऊ आणि त्यांना काय समस्या आहे ते आपण जाणून घेऊ. नमस्कार मॅडम.
जय भीम सर. जय भीम. तर आता सध्या जे आहे ते नगर परिषद इकडे आता सध्या कसं की वातावरण चालू आहे ते सगळं निवडणुकीचं. तर या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं की आता जो येणारा जो आता कॅन्डिडेट असेल किंवा जो कोण पण असेल तुम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून? आम्हाला त्यांच्याकडून म्हणजे एवढ्याच अपेक्षा आहेत की प्रत्येक वेळेला येणारा म्हणजे आपण काही ना काहीतरी अपेक्षा ठेवतोच त्याच्याकडून. त्याशिवाय आपण त्यांना नेता कोणताही असो पण नेता लोककल्याणासाठी फक्त राजकारणासाठी नसावा, लोककल्याणासाठी असावे जी जेणेकरून प्रत्येक म्हणजे कोणी लोकांच्या ज्या समस्या आहेत त्यांनी जाणून घ्याव्या, त्यांच्या समस्या त्यांनी अंमलात आणाव्या, त्यांना काय हवं काय नको ते त्यांनी बघावं. त्यासाठी तर आपण त्यांना निवडून देतो आणि मग त्यात जर आपल्या कुठल्या गोष्टीचा तो करत नसेल तर परत आपण निवडणुकीवर आणि राजकारणावर विश्वासच ठेवत नाही. ज्या ठिकाणात काही ठिकाणी खूप रस्ते खराब आहेत, अगदी चालता पण येत नाही आणि माणसं आता आमच्याच बाजूचा रस्ता घ्या, एवढ्या पावसामध्ये त्याच्यात एवढे खड्डे पडले होते पण त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. अगदी 2 वेळा गाड्या तिथे स्लिप झालेल्या आहेत. एका बाईचा तर पूर्ण हातच तिथे हे झाला होता, ती बिचारी रडत बसली होती. पण ही समस्या त्यांच्यापर्यंत नेली तरी त्याच्याकडे लक्ष कोणी प्रशासन म्हणजे कसं लक्ष देतं पण त्याला खूप वेळ होतो. म्हणजे हा पावसाळा गेला की दुसरा पावसाळा येतो त्यासाठी, तेव्हा पण नीट झालं तर झालं नाही तर पुन्हा ते यात्रा असल्या कारणाने थोडी साफसफाई चालू आहे. पण ही साफसफाई फक्त यात्रेसाठी नसेल पण लोक रोज येतात जातात, लोक रोज इथून रोडवरती गाड्या वगैरे, पण मग त्यासाठी पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे ना. यात्रा आहे ही ठीक आहे, गावची आमच्या यात्रा आहे पण यात्रेच्या अगोदर लोक रोज येणं जाणं करतात आणि ह्या भागामध्ये जे पाणी आलेलं आहे ते पाणी पण पुरेसं आम्हाला मिळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कसं 4 दिवसातून पाणी येतं. बाकी गोष्टीमध्ये सगळ्या सुविधा आहेत, अगदी सिटी टाईप मसवड झालेलं आहे आमचं, पण पाण्याच्या आणि लाईटीच्या बाबतीमध्ये ना आमचं मसवड अजूनही मागेच आहे. आता जी तुम्ही मला सांगू शकाल की आता सध्या आपल्या या भागामध्ये 4 विभाग आहेत, 4 विभागामध्ये किती पाणी जातं? एकच. आणि ह्या विभागामध्ये आणि टोटल विभागामध्ये किती येते? फक्त 3 टाका होते. तर मग अशी इच्छा काय की बाबा सगळ्यांची की तुम्हाला काय वाटतं की बाबा अजून काय करावं पाहिजे? म्हणजे 3 टाके आहेत तर मग अजून तुम्हाला काय करावं असं इच्छा आहे? प्रत्येक एरियामध्ये एक तर ओके. एक हे टाके एका एरियासाठी या एरियाचे 4 एरियाला पाणी. ओके बरोबर. तुम्ही इथे हे बघितलं की आता तुमची आपलं एक चालू झाली तर तिकडे अशी गटारं सुद्धा तुमची भरपूर असेल, तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगू शकता की प्रशासनाला की काय बाबा करावं त्यांनी, काय त्याच्यावरती काय उपाय काय करावं त्यांनी? आता मुंबईमध्ये कशी गटारं पूर्ण पॅकिंगची गटार आहे तशीच हा अंडरग्राऊंड आहे, तशीच गटारं इथं सुद्धा व्हावी. एवढ्या सगळ्या सुविधा चालल्या, तेवढे सगळं म्हणजे चांगलं डेव्हलपमेंट चाललेलं आहे. तर त्या बाबतीत घाणीच्या त्याच्यामुळे आम्हाला मच्छरांचा खूप त्रास आहे आणि पावसाचं पण येणारं जे पाणी आहे ते सुद्धा आमच्या घरासमोरच साठून राहतं. गटाराद्वारे अजिबात पाणी जात नाही. आम्हाला खूप त्रासदायक होतं पाऊस आला म्हणजे. आणि पावसामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय, लाईट आम्हाला अजिबात मिळत अजिबात. म्हणजे कसं जरासा मोठा गडगडाट झाला की लाईट अगदी रात्र नसते. स्ट्रीट लाईट बद्दल तुम्हाला काय सांगायचं? लाईट बसवलेत पण प्रत्येक चौकात एक आणि त्याला पण बॅटऱ्या पण चोरून नेल्या ते. अच्छा ठीक आहे. बल्ब पण चोरून नेले. अच्छा तर तुमची काय इच्छा असं काय करावं आता? 100 मीटरवर तर बसवलं पाहिजे आणि जाऊ दिलं पाहिजे. प्रशासनाने असं करायला पाहिजे की 100 मीटरमध्ये एक तरी हे बसवले पाहिजे म्हणजे स्ट्रीट लाईट वगैरे. ओके. सध्या नगर परिषदेचं निवडणूक चालू आहे तर तुम्हाला आता जो कोण उमेदवार येईल त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा? तरुणांसाठी रोजगार निर्माण करावा, कारण माझे बरेचसे फ्रेंड्स वगैरे आहेत ते 10वी झाले 12वी झाले कट्ट्यावरती बसतात, कुठेतरी मध्ये आधी चौकात थांबतात, त्यांचा रोजगार नाही इथून कसे करतात ते, कारण पुढे ते शिकू शकत नाही. मग 10वी नंतर 12वी नंतर जर त्यांना काही कंपनी असतील तर रोजगार भेटले तर ह्यांना पोलिसांचा बंदोबस्त निर्भया पथक असं काही स्थापन करायची गरज पडणार, मुलं कामाला लागतील ना. आता निवडणूक जी येते त्या निवडणुकीमध्ये जे कोण पण उमेदवार आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा? त्यांच्याकडून आम्हाला तशा खूप अपेक्षा आहेत. सुधारणा पण भरपूर झालेल्या आहेत, पण महत्त्वाचं म्हणजे ह्या खासबागी मळ्यात संडास बाथरूमची सोय नाही, त्यामुळे उघड्यावर जावं लागतं आणि त्याचा परिणाम म्हणजे वेगवेगळे आजार फैलावतात त्याच्यामुळे. जर का बघायला गेलं तर इकडं संडास बाथरूमची खरंच सोय नाही आणि उघड्यावरच जावं लागतं इकडच्या. म्हणजे महिला असो किंवा तरुण मुली असो किंवा तरुण मुलं असो किंवा कोणीही असो इकडे त्यांना उघड्यावरती जावं लागतं.
ओके. अजून काय तुम्हाला की आता समजा इकडे पाण्याची कशी सोय आहे? पाणी इथून नगर परिषदेतर्फे एक नळ आहेत, नळ कनेक्शन आहे, त्याच्याद्वारे एक 4थ्या दिवशी पाणी येतं. ओके, म्हणजे 4 दिवसानंतर तुम्हाला पाणी येतं. ओके, 4 दिवसानंतर इकडेही पाणी येतं. पण तशी गरज आहे 2 दिवसाला सोडण्याची, ओके, पण ते सुटलं जात नाही. ओके. 3-4थ्या दिवशी येतं पाणी. पाण्याची खूप मोठी समस्या आहे की इकडे 3 ते 4 दिवसानंतरच पाणी येतं. आणि ते किती वेळ येतं? पाणी 1 तास असतो पाण्याचा. ओके, म्हणजे 4 दिवसानंतर फक्त 1 तास पाण्याचा 1 ते 1.5 तास असतो. ओके, 4 दिवसानंतर फक्त इकडे 1 ते 1.5 तास फक्त पाणी येतं. खासबाग मळ्याची लोकसंख्या अंदाजे 400 ते 500 आहे. 400. ओके, 400 ते 500 इकडे लोक राहतात आणि फक्त त्यांना 4 दिवसातून फक्त 1 ते 1.5 तास फक्त त्यांना इकडे पाणी येतं. ठीक. या ठिकाणी बघा, या तारा जवळजवळ माझ्या हातालाच येत आहेत. मी अजून जरी थोड्यात तासावर केलं तर वरच्या तारेला हात लागेल माझा, अशी परिस्थिती या ठिकाणची आहे. आणि ट्रॅक्टर जर या शेतात लावला तर अगदी ट्रॅक्टर याला थटणार असं दिसतंय. तर आम्ही त्यावेळेला काय करतो, एक काठी घेऊन या तारावरती पकडतो आणि याची मशागत करून घेतो. तेव्हा ही शेत पिकतं. आज आपण या ठिकाणी गहू लावलेला बघतो. तर MSEBीकडं आम्ही वारंवार तक्रारी केल्या, पण त्यांनी काय याच्यावरती सोल्युशन काढलेलं नाही. तेव्हा प्रशासनानं याच्यामध्ये लक्ष घालून प्रशासनानं आम्हाला शेतकऱ्यांना मदत करावी आणि यावरती कार्यवाही व्हावी, एवढी एक छोटीशी अपेक्षा. आणि नाहीतर याचा शेतकऱ्यांना धोका होऊ शकतो, हे तर आपण बघतोय. आता आपण म्हसवडमधील इरकरवाडी या गावामध्ये आहे. तर ह्या गावामध्ये काय काय समस्या आहे ते आपण समक्ष नागरिकांकडून जाणून घेऊया. तर बोला आजी, इकडे काय काय समस्या आहेत? काय संडासची सोय नाही. ओके, माणसं आजारी पडायला लागली. आज पातूर बनगरवाडीचं पाणी पिऊन माणसं दवाखान्याची भरती झाली. गटार साफ नाही. अच्छा, दवाखान्याला रोजगार नाही तर पैसे कुठले आणायचं? हा, नळाला पैसे किती? 1600 रुपये पाणी सुद्धा सोय नाही. मला आता पाणी नाही तर शेड बांधून म्हणजे कशाची सोयच नाही इथं. तर 6-7 दिवस पाणी सुटत नाही. अच्छा, म्हणजे नगर परिषद जे आहे, म्हणजे नगर ते इकडे लक्ष देत नाही. आणि 6-7 दिवसात सुटतंय ती रात्रीच्या 12-1 वाजता. पाणी किती आहे इकडे? पाणी अजिबातच पाणी तासभर सुद्धा नसतं पाणी. आता तासभर पण नाही. किती दिवसात नाही येतं? 6-7 दिवसात पाणी येतं. 6-7 दिवसात. आणखी एका परिसराची पाहणी करतोय. नाव आहे लोखंडे वस्ती. आणि ही वस्ती सुद्धा नगरपालिका हद्दीमध्ये मोडते. पण जर तुम्ही नीट निरीक्षण करून पाहिलं तर ही वस्तीची अवस्था अशी आहे जसं काय आपण खूप मागासवर्गीय वस्तीमध्ये आलोय. ठीक आहे, भरपूर त्रास येते ही वस्ती लोकांमध्ये. आपण सर, तुमचं नाव? आंबीर लोखंडे. सर, तुमचा सगळ्यात पहिला आणि बेसिक प्रश्न काय? आता सगळंच प्रश्न आहेत आमचे, कोणताच सॉल्व्ह झालेला नाही. तर आता सगळे प्रश्नच आहेत. आता गेली 4 वर्ष तर आमच्याकडे वीज नव्हतीच. आता ह्या 4-5 दिवसा म्हणजे 4-5 महिन्यात यायला लागले. ती पण ती 12 तास जी येते मोटर पाईपलाईनची जी येते तेवढीच वीज आहे. नाहीतर आत्ता सध्या आताच तुम्ही लाईटीची चौकशी करू शकता. तुम्हाला एक कॅन्डलचा उजेड जेवढा असतो ना तेवढी लाईट आमच्याकडे असते. त्याच्यावर कुठलंच साधन चालत नाही ते नाही. आणि त्याचा आम्हाला उपयोग पण होत नाही. आम्ही ती बंद करून आम्ही हे लावतो, चिमणी लावतो डायरेक्ट. लोकांचा वीज घेण्याचा हक्क असताना सुद्धा लोकांच्या घरामध्ये त्यांना चिमण्या लावायला लागतात. सर्व कुटुंबांना म्हणजे 90% लोक सगळी उसाला जाते. तरी सुद्धा एकालाही इथं अन्न सुरक्षेमध्ये म्हणजे घेतलेलंच नाही. मुळामध्ये सगळ्यात एक उल्लेखनीय पॉइंट आहे. भारतामध्ये राहतो, 2016 आता चालू आहे. या देशामध्ये म्हसवड गावामध्ये आता पण हे गाव दारिद्र्य रेषेखाली मानलं जाते. या लोकांना कुठल्याच प्रकारे शासनाकडून कसलीच मदत मिळत नाही. काय कारण असू शकतं याचं? रस्ता ज्या वेळेस केला ना त्यावेळेस इथं कोणी नव्हतं, पण आणि केलाय तो आता तुम्ही समोरच बघता. याला साईड पट्टी आहे का, ह्याची व्यवस्थित सुरक्षा काय केली का? डांबाच्याकडून रस्ता घेतलाय, विजेचा खांब आहे त्याच्याकडून साईडून रस्ता घेतलाय. आता साईड पट्टी नाही, त्याला डबल वाहन बसू शकत नाही. त्यांनी व्यवस्थित केलेलेच नाही. आणि विजेच्या खांबांविषयी तुमचं काय मत आहे? विजेचा खांब तर आता तुम्ही डोळ्यांनीच बघितलाय.
मला तर असं वाटत नाही की असं कोणत्याही कुठे जरी गेलं ना, तर असं रानात सुद्धा असं खांब नसतील. त्यात आमची सर्वात खालची जी हे आहे तार आहे ती तुटून पडलेली होती. आम्ही वारंवार त्याच्याविषयी माहिती दिली, वायरमॅनना सांगितलं, वीज बोर्डात सांगितलं, आमचे प्रतिनिधी होते त्यांना सांगितलं, तरी त्यांनी काही लक्ष दिलं नाही. सर्व आम्ही ग्रामस्थ एकत्रित येऊन तिथून परत ना तो फ्यूज काढून आम्ही हाताने तो जोडलेला, कारण आमच्याकडे लक्षच नाही कोणाचं. आता घरात मीटर आणून वर्ष पडला, आता अजून बसवा येईल ती मीटर. वायरमॅन असे म्हणते तुम्ही गाडी बघा आणि वर चढवा आणि मग मीटर बसवा. सरकार वीज बिल घेतं पण वीज देत नाही, म्हणजे हाही प्रकार या गावामध्ये अजूनही विजेचे तितकेच प्रॉब्लेम आहेत. बिलिंग कसं येतं? आता सगळं आमचे कनेक्शनच तोडलेत ना, त्यामुळं बिलिंग कसंही त्यांच्या अंदाजानं कसंही देते. ते काय रिडिंग सुद्धा व्यवस्थित घेत नाही, ती तसंच देते मनानच. अजून मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा की पाण्याची काय व्यवस्था आहे? पाणी आता म्हणजे त्यांनी पाईपलाईनचं एक चांगलं काम केलंय आता, त्यामुळे आता पाण्याचा प्रॉब्लेम संपलाय. खरं आता हा दुष्काळ संपल्यापासून तरी संपलाय. आता इथून पुढे काय नाहीतर मग जर ह्याच्या पाठीमागं 5 दिवसांनी 6 दिवसांनी पाणी येतं. तहसील कार्यालयात आम्ही गेलो होतो, अन्न सुरक्षा यादीत आमची लोकांनी बसलीच पाहिजे त्यासाठी. तिथला अधिकारी म्हणला की तो अधिकार फक्त राशन दुकानदारालाच आहे. आम्ही राशन दुकानदाराकडे पण गेलो, राशन दुकानदार म्हणतो की इथंच इतकी लोक ह्याच्यात आहे, त्या अन्न सुरक्षामध्ये कोणाला बसवायचं आम्हाला एवढं समजेना, आणि अजून तुमच्या वस्तीला कुठं बसवायचं. आता ह्याच घरातल्या एक उदाहरण आहे की त्यांच्या घरात 2च लहान मुलं आहेत ती, आणि त्यांची आजी आणि त्यांची आई, त्या दोघांचे पण म्हणजे मिस्टर नाहीत, ते वारलेले आहेत. आता त्यांच्या घरात कोण आहे करणार? मग अशा तर लोकांना अन्न सुरक्षेमध्ये बसवायला पाहिजे होतं ना. आता इथे एक आमचं घर आहे, ती एकटीच बिचारी आहे, तिला नवरा नाही, मुलगा नाही, काय नाही, कोणच नाही, तरीही तिला अन्न सुरक्षेमध्ये नाही. बरं, इतके वारंवार ऍप्लिकेशन जाऊन सुद्धा, इतके वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे मांडून सुद्धा एकदाही म्हसवडच्या नगर परिषदेने या वस्तीकडे किंवा या परिसराकडे एकदाही म्हणजे लक्ष द्यायची तसदी नाही घेतली. तुमच्या गावाची पुरेसा विकास झाला नाही असं नाही वाटत तुम्हाला? तुम्ही किती दिवस झाले या गावात राहताय? मॅडम, मी लहानपण माझं याच गावात गेले. नगरपालिकेच्या कारभारांती आमच्याकडून सर्व कर वसूल केले जातात. नगरपालिकेत वृक्ष कर, सफाई कर, शिक्षण कर, सगळे कर वसूल केले जातात, पण त्याप्रमाणे इथं काही काम होत नाही. इकडे तर कोण लक्ष देत नाही. निवडणुकीपुरते लोक येतात, प्रचार करतात आणि निघून जातात. नंतर इकडे कोण फिरकून सुद्धा बघत नाही. या वर्षामध्ये तुम्हाला एकदा असं वाटलं नाही की हे ऍक्च्युली शहराचा भाग नसून हे गावच आहे आणि गावच राहणार, असंच एक प्रकार तुम्हाला आजपर्यंत मिळाले? थोडक्यात म्हसवडपासून कमीत कमी हे अंतर 7 किलोमीटरचं आहे मॅडम. त्यामुळे इकडे तर कोणी येतच नाही, आणि हे वस्ती आहे आणि एक प्रकारची वस्तीच राहिलेली आहे आजपर्यंत. इथं कोणी येत नाही, कोणीही बघत नाही. तुम्ही जर आमच्या प्रतिनिधींना विचारायला गेला तर ते टोलाटोलीचे उत्तर देतात. इथं आजपर्यंत मला वाटते ह्या लाईटसाठी आमची मुलं अभ्यास करतात, 10वीला आहेत इथली मुलं खूप सारी, आणि त्यांना अभ्यासासाठी लाईट नसते पुरेशी. रात्री तर नसते, दिवसाही लाईट नसते. आणि हा प्रश्न आम्ही मांडला होता वीज बोर्डामध्ये, पण वीज बोर्डाने या गोष्टीकडे कानाडोळा केलेला आहे. आमच्या गावामध्ये सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालेलं नाही. प्रत्येक प्रभागामध्ये झालेलं आहे. म्हसवडच्या हद्दीमध्ये जेवढ्या वाड्या वस्त्या सगळ्या येतात त्या सगळ्या भागामध्ये हे सगळं झालेलं आहे. गटारीची व्यवस्था नाही आहे इथं, सिमेंट कॉन्क्रिटीकरण नाही, कचरा कुंडी नाही आहे. लोक इथं साफ करायला कचरा वगैरे कोणी येत नाही. जे झाडलोट करण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी असतात ते तर इकडे एकदा मला वाटतं ते आले पण नसतील, एकदा त्यांना ही माहिती पण नसेल की इथे लोखंडी वस्ती आहे, आणि त्याचा सुद्धा कर आमच्याकडून वसूल केला जातो. तुम्ही बघितलं असेल मॅडम, डांबावरती नगरपालिका लाईट लावते सुरक्षेसाठी लोकांच्या, तर ते सुद्धा इथं नाही आहे. ते बल्ब कोलमडून पडलेले आहेत आणि त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही.
या वर्षामध्ये खरं तर असं बघायला आहे की हे गाव ते गावच राहिलं, ह्याच्यामध्ये खरंच नगरपालिकेत तुम्ही राहताय असं तुम्हाला फीलच होत नाही. कुठल्याही प्रकारचा विकास हा प्रकार तुमच्या वाट्याला आलेलाच नाही. कुठल्याही प्रकारचा विकास आमच्या वाट्याला आलेला नाही, आमच्याकडे कोणी बघितलेलं पण नाही, लक्ष पण नाही दिलेलं. आधी कचरा कोंडी तुमच्या आजूबाजूला कुठेच नाही. आमच्या इथे कचरा कोंडी तर नाहीच नाही मॅडम. ते हे म्हणजे ते वृक्ष लागवडीसाठी ते देतात ना, नगरपालिकेचे लोक रोपटे देतात, ते सुद्धा आम्हाला द्यायला नकार दिला या लोकांनी. आणि समजा तुम्ही हे जे भरलेले कर तुम्ही समजा नाही भरले तर तुम्हाला पुढे काय मग भोगावं काय लागतं? भोगावं लागतं म्हणजे मॅडम तिथे गेल्यानंतर ना आमच्यावर टीका केली जाते की तुम्ही कर भरत नाही, तुमच्या वेळेवर कर येत नाहीत, तुमच्या घरपट्ट्या वेळेवर येत नाहीत, मग आम्ही तुमच्याकडे काय लक्ष देणार, मग तुम्ही हे भरा म्हणून आमच्यावरती दबाव आणला जातो. आणि दबाव आणून आम्ही ते करतो, ते भरतो आम्ही, पण तरीही आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही, त्याचा आम्हाला काहीही फायदा होत नाही. तू किती वेळा आहेस आता? मी SY ला आहे. बरं ताई, लाईटचा प्रश्न तुला खूप चांगला होता तुझ्या गावामध्ये, मग तू अभ्यासाचं कसं करतो? अभ्यासाचा दिवसभरच अभ्यास करू शकतो, रात्री काहीच करू शकत नाही. तर या गावात अभ्यासिका बांधायची असेल तर तुझं काय मत आहे? अभ्यासिका बांधू शकतो ना, पण त्याला लाईटची सोय झाली पाहिजे ना आधी. म्हणजे अख्ख्या गावात लाईट नसते, ते अभ्यासिकेमध्ये लाईट व्हायलाच हवं, त्याशिवाय मुलाचं भवितव्य उज्ज्वल होणार कसं, विकास होणार कसा, हे लोक अभ्यास करणार कसे? तू कुठे करतोस कॉलेज? मग इथं मसवडला. ओके, मसवडमध्ये कॉलेज करतो, मग आता पुढे जर अभ्यासिका झाली तर तुला त्याचा काय फायदा होतील? मी इथं कॉलेजचा अभ्यास करून पण गावात पण अभ्यास करू शकतो, घरी पण अभ्यास करू शकतो. नंतर हे बघा आम्हाला सोलर आलेत नाही, ते बाकीच्या वार्डामध्ये प्रत्येक गावात 10 सोलर आहेत, आमच्या इथे एकच दिला आहे, तोही सगळा बंद पडायला आलेला आहे. म्हणजे अभ्यासिका होणं हे गरजेचं आहे, फक्त तुझ्या एकट्याच नाही पण सगळ्यांसाठीच हे, कारण इथे बरेच लहान मुलं आहेत ज्यांचे अभ्यासाचे प्रश्न हे असणारच आहेत. आणि खरंच या गावामध्ये बऱ्यापैकी लाईटीचे खूप मोठे प्रश्न आहेत. अंधारामध्ये अभ्यास करणं, स्ट्रीट लाईटच नाहीत म्हटल्यानंतर बाकी ठिकाणी अभ्यास करण्यात काही पॉईंट नाही. एकच सोलर होता तोही आता बंद पडतोय, त्या हिशोबाने या गावामध्ये अभ्यासिकाचाही व्हायला पाहिजे. एक चांगला मुद्दा आपल्यासोबत या युवकांनी मांडलाय. म्हसवड शहर परिसरातील काही महत्वपूर्ण विषयांवरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नितीन माने. नमस्कार सर. नमस्कार. तर मला सांगा, या परिसरामध्ये वस्ती किती आहे? अंदाजे मतदारांची संख्या जी आहे 21,000च्या दरम्यान आहे. बरं, ठीक आहे. तुमचा पाणी पुरवठ्याचा काही प्रश्न आहे का? पाणी पुरवठ्याचा तसा प्रश्न आहेच. साधारण 4 दिवसातून 8 दिवसातून एकदा पाणी येतं आणि साधारण आलं पाणी तर 1 ते 1.5 तास राहतं. 1 ते 1.5 तासामध्ये आलेलं हे पाणी तुम्हाला पुरतं? पुरवावं लागतं. मानगंगेच्या नदी पात्रावरती जो बांधलेला बंधारा आहे त्याचं पाणी शेतकऱ्यांसाठी उपयोगात येतं का? आता तर नवीनच बंधारा झालेला आहे तो आत्ता पडलेल्या पावसामध्ये भरलेला पण होता. शिवाय परत तो आता यात्रा आली म्हणून त्या बंधाऱ्यात पायपा टाकून पाणी सायपन करून ते बाहेर सोडण्यात पण आलं. आता त्याचा फायदा होईल असं आम्हाला वाटत होतं, पण आता होईल, यापुढे फायदा होईल असं तर बिलकुलच वाटत नाही. आमच्या वडिलांनी खूप मोठी स्वप्न बघितली होती की बंधारा झाला आहे आणि या पाण्याचा उपयोग आपण शेतीसाठी करू आणि यापुढची सर्व पिकं आपण ऊसाची घेऊ असं त्यांनी ठरवलं होतं. पण यापुढे काय तशी पिकं होतील असं दिसत नाही. पण आता त्याचा दुरुपयोग होतोय असं नाही वाटत आहे का? कारण बंधारामध्ये साठलेलं जे पाणी आहे त्यामध्ये आलेलं शेवाळ, आता मी काही थोड्या वेळापूर्वी गेले होते, त्याच्यामध्ये काही वासही येत होता आम्हाला, तर ह्याचा तुम्हाला काही त्रास होतो का? आता त्याचा त्रास होतोय म्हणजे एकतर गावचे 3 ठिकाणचे गटाराचं जे पाणी आहे ते त्या पाण्यामध्ये मिक्स होतंय, त्यामुळं पाणी प्रदूषण होतंय. आणि त्याचं नुकसान म्हणजे असं की त्याच्यातून रोगराई वाढण्याची जास्त शक्यता आहेच. तर शहराच्या विकासाच्या दृष्टीने मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो की या शहरी भागामध्ये रोजगार किती प्रमाणामध्ये उपलब्ध होतो? तसा रोजगार इकडे फार कमी म्हणजे काही इकडे इंडस्ट्रीज नाही किंवा एखादी MIDC नाही आहे, तर त्यांना रोजगार भेटणारच कुठून. दुसरी गोष्ट, त्यांना जर रोजगारच करायचा असेल ना तर ते एकतर गवंड्याच्या हाताखाली कामाला जाणं किंवा मग कोणाची खड्डे खणणं असलीच कामं त्यांना करावी लागतात. थोडक्यात बऱ्यापैकी इंडस्ट्रियल एरिया हा या ठिकाणी नाहीच आहे. नाहीच. आज आमचं मसवड शहर म्हणजे असं आहे की एक तालुक्यासारखं ठिकाण झालेलं आहे, परंतु इथं रोजगार निर्मितीचं साधन नाहीच म्हटलं तरी चालेल आणि ते व्हायला पाहिजे.
जर इंडस्ट्रियल एरियाच इथे नसेल तर मग इथल्या शिकलेल्या तरुणांचं काय भवितव्य आहे? काय शिकलेल्या मुलांचं भवितव्य असणार? ज्याच्या घरी गरिबी आहे त्याला तर रोजगार जो मिळेल तो तर करावाच लागेल, आणि ज्यांचं थोडंसं आहे व्यवस्थित त्यांना भेटला, जॉबलेस आहेत, भेटला जॉब तर करणार नाही, तर मग असंच इकडून तिकडून फिरत बसणार. म्हणजे उच्च शिक्षित असूनही त्यांनी अशा खालच्या लेवलचे नोकऱ्या करायच्या का? तसं तर ते शोभत नाहीयेच, पण पोटाला चिमटे कुठपर्यंत काढत बसणार, म्हणून त्यांना करणं भाग. मग आता हा म्हसवड शहर परिसर हा तालुका लेवलला आहे, मग या ठिकाणी इंडस्ट्रियल लेवल ही का नाही होते, म्हणजे का तयार होत नाहीये? तेवढं प्रशासन मजबूत नाहीये, कदाचित पाण्याची गंभीर समस्या असू शकते, त्याच्यामुळे होऊ शकत नसेल. पण आता पाणी तर आलेलंच आहे नदीला, तेव्हा इंडस्ट्रियल लेवलला विचार करायला काही अडचण नाही वाटत प्रशासनाला, असं मला वाटतं. सर, मला आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो की आता या शहरामध्ये पाणी आलंय, वीजही आलंय, मग खरं जर प्रशासनाने मनावर घेतलं तर या भागामध्ये, या परिसरामध्ये इंडस्ट्रियल एरिया तयार होऊ शकतो का? हो, नक्कीच होऊ शकतो, आणि बेरोजगारांना रोजगारही मिळू शकतो. पाणी जर येतंय तर आतापर्यंत जी गंभीर समस्या होती, मी मगाशीच म्हटलं की पाणी नाही म्हणून इंडस्ट्री होत नसेल कदाचित, तर आता पाणी आलंय तर इंडस्ट्रीज व्हायला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे काही कारण आहेत का न होण्याची? न होण्याची कारणं जर बघायला गेलं तर आता शेवटी मी एक सामान्य नागरिक आहे या म्हसवडचा. अडचणी काय असतील नसतील त्यासाठी योग्य असा उमेदवार असेल त्या लोकांच्या पाठीशी आम्ही जाणार आहे आणि त्या लोकांना मतदान करणार. सर, आम्ही या शहरामध्ये फिरत असताना, साधारणतः पाहणी करत असताना आम्हाला काही गोष्टी निदर्शनास आल्या, जसं की शेतामध्ये वीजच्या ज्या तारा आहेत त्या अक्षरशः हातभर अंतरावरती आहेत, तर याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? त्या तारा खाल्लेल्या आहेत, तुम्ही बघितलेल्याच आहेत. तिथं शेतात ट्रॅक्टर जर एखादा नांगरट करण्यासाठी जर आम्ही तिथं घातला ना, तर अक्षरशः एक बांबू घेऊन त्या ताराच्या वरती पकडावे लागतात आणि मग त्यामध्ये ट्रॅक्टरनी मशागत करावी लागते. जर तसं नाही करत आणि जर त्या तारा ट्रॅक्टरला वगैरे चिकटल्या तर अगदी फार मोठं नुकसान होईल, तो ड्रायव्हर सुद्धा मरेल अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यावर आम्ही बऱ्याच वेळा MSEBला तक्रारही केल्या, पण जाणीवपूर्वक लक्ष दिलं नाही त्यांनी. आता हा तुमचा अनुभव होता की तुम्ही तक्रारी करून सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक अजिबात लक्ष दिलेलं नाहीये. MSEBने वारंवार दुर्लक्ष केल्यानंतर नगर परिषदेने याच्यावर तोडगा काढला का? तसं तर तोडगा अजूनही निघलेला नाही, आणि एक छोटीशी अपेक्षा आहे आमची की यापुढे त्यांनी यावरती उपाययोजना राबवाव्यात. बस एवढी छोटीशी आमच्या पाठीशी उभं राहावं अशी एक छोटी अपेक्षा आहे आमची. या व्यतिरिक्त आम्ही आणखी काय मागणार आहे त्यांना? म्हसवडच्या नगरपालिका निवडणूक 2016चे नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार माननीय श्री अरविंद बापू पिसे यांच्या वचननाम्यानुसार म्हसवड शहर व आसपासच्या परिसरामध्ये स्त्रियांसाठी स्वतंत्र शौचालय उपलब्ध होणार. म्हसवड परिसरातील वाढती वाहतूक पाहता मेन पेठेतल्या व्यापाऱ्यांशी बोलून एकेरी वाहतुकीची तसेच पार्किंगची व्यवस्था केली जाईल. आपल्या सर्व समस्यांचे उत्तर म्हणजे नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार माननीय श्री अरविंद बापू पिसे. त्यांचं चिन्ह आहे शिट्टी. शिट्टी समोरील बटन दाबा आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा.